आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। का रे, काय झालंय? तू कुणाची तरी काळजी करतोयस? बोल, कोण आहे ती? आजी ती तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे, डोळे नाही उघडत ती। हे बघ मुला, आयुष्याची दोरी काय आपल्या हातात नसते, पण आपल्या मनात श्रद्धा असेल आणि आपण खूप मनापासून देवाची प्रार्थना केली तर देव घेतलेले श्वास सुद्धा परत देतो। आजी तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही। हे बघ बाळा, सावित्रीने पण आपल्या नवऱ्याचे सत्यवानाचे प्राण यमदेवतेकडून भांडून परत आणलेले आहेत। आजच्या दिवशी प्रत्येक स्त्री वटपौर्णिमा करते आणि आपल्या जोडीदाराच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते। आजी एक प्रश्न विचारू का? आपल्या जोडीदाराच्या दीर्घायुष्याची प्रार्थना फक्त स्त्रियांनीच करायची असते का? कसं आहे ना बाळा, ज्याची आपल्या जोडीदारावर प्रेम आहे तो कोणीही आपल्या जोडीदाराचे आयुष्य वाढावे म्हणून हे व्रत करू शकतो, अगदी तूही। खरंच आजी, ही पूजा केल्याने माझी पारू जर मला परत मिळणार असेल तर मला पण करायची ही पूजा। बाळा, तुझं खूपच प्रेम दिसते रे तिच्यावर, तू नक्की हे व्रत कर। चल, मी तुला सांगते कसं करायचं ते। बूट काढ। हां चल। करू काय सुचेना, अश्रू कुणी पुसेना। करू काय सुचेना, अश्रू कुणी पुसेना। हा तुझा बोला मला सोसवेना। तू जीव प्राण माझे, तू सर्व भान माझे। तुझ्या एका हाकेसाठी जुरे जीव माझा। दिस का बोलना। तुझ्या जोडीदाराच्या दीर्घ आयुष्यासाठी तू देवाकडे मनोभावे प्रार्थना कर, पूर्ण श्रद्धेने ही पूजा कर, तुझं देव नक्की ऐकेल। आता उठ आणि वडाला 7 फेऱ्या मार। काय दामिनी? वहिनी ऐका ना, मी ना पटकन पुढे होते, मला ना कधी एकदा पूजा करेन आणि घरी जाऊन जेवेन असं झालंय, मला खूप भूक लागली, तुम्ही पाठवून या। हा जा। जरा 1 मिनिट पकडता का प्लीज? काय ना, मला माझ्या मंगळसूत्राचं फारच ओझं झालंय हो। बघा ना, आमचे हे जरा हौशीच आहेत ना, ते ना मी नको 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 म्हणत असताना सुद्धा असं नवनवीन दागिने देतच असतात प्रत्येक सणाला। हे पण आता नवीनच केलंय त्यांनी, 1 तोळ्याचं आहे, चांगले 4-5 लाखाचं असेल हो। मी म्हणत होते नको कशाला घे म्हणून पाठीच लागले। छान आहे ना?
द्या आता. आता आपण एक काम करूया, पटकन पूज. सगळं घेतलंयस ना बघ एकदा. हो आई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूजेचं सगळं साहित्य घेतलंय मी, पण पूजा कशी करतात मला माहित नाही. लग्नानंतर माझी पहिलीच वटपौर्णिमा आहे ना, तुम्ही प्लीज मला सांगाल का? सांगणार. हे बघ, आदित्य बाबा, बघा ना आपल्या पारूला काय झालं ते. हो, उठतच नाहीये ती. थांब बाळा, इथे दोऱ्या लाव. हा सवासणींचा सण आहे, पण आज तू ही पूजा करून हे सिद्ध केलंयस की जोडीदारावरचं प्रेम असल्यावर नवरा काय आणि बायको काय, कोणीही मनोभावे हे व्रत करू शकतो. हे बघ, या पुढीत कुंकू आहे. हे कुंकू नेऊन तुझ्या बायकोच्या कपाळावर लाव. देव तुझी मनोकामना नक्की पूर्ण करेल. थँक्यू सो मच आजी. येतो मी. सावित्री आत्या, आता आपली पारू नक्की उठणार. उठवच लागणार आहे. ससाची मी तिला जाऊ नाही देणार. खूप खूप आभारी आहे मी देवा तुझं. माझी पारू मला परत दिलीस तू. मी खूप आभारी आहे तुझा. मानला बॉस तुला. यार, खरंच तुझ्या प्रेमात एवढी ताकद आहे. जेव्हा डॉक्टरांनी सुद्धा हात टेकले होते तेव्हा तुला तुझ्या प्रेमावर विश्वास होता. पण पारू मला एकट्याला सोडून जाऊच शकत नाही, हा विश्वासच वर्क झाला ना. तू वाचवलंस पारूला.